वर्ष जुनी आहे, साधारणपणे शिवकालीन आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही ढोपर कोपर घाटी बांधलेली होती आणि 450 वर्ष अजूनही जशा तशा स्थितीमध्ये आहे. सांगण्याचा मूळ मुद्दा, आज आपल्या भारत देशामध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असतील किंवा सिंधुदुर्गामध्ये असतील, जेवढे रस्ते बांधले जातात हे रस्ते एका पावसामध्ये ते रस्ते वाहून जातात, त्या रस्त्यांवरती खड्डे पडतात आणि ते रस्ते पुन्हा दुरुस्त करावे लागतात. मात्र ही जर आपल्याला ढोपर कोपर घाटी दिसते, ही गेली 450 वर्ष जशा तशी आहे. इथे कोणत्याही प्रकारचे खड्डे नाही आहेत. जो रस्ता आहे तो अजूनही जशात तसा आहे. सांगण्याचा माझा एवढाच उद्देश आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपले मानतो, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तंत्रज्ञान आपले गडकिल्ले बांधण्यासाठी वापरलं, हे रस्ते बांधण्यासाठी वापरलं, त्याचा मात्र आपण काडीचाही उपयोग करत नाही. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून ह्या गोष्टी आपण शिकायला हव्या होत्या, मात्र त्याचा आपण काडीचा. खरं तर आज आपल्या इकडे सर्व रस्ते आहेत हे खरोखर चांगल्या स्थितीमध्ये आहेत, मात्र त्यामध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचारामुळे हे आपले सर्व रस्ते खराब होत आहेत. महाराजांनी जे गडकिल्ले बांधले, जे रस्ते बांधले, जी काही स्मारकं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधली गेली, ती आजही 350-450 वर्ष झाले तरी जशात तशी आहेत. त्याचं एकमेव कारण म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नव्हता आणि आज ह्या भ्रष्टाचारामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या असतात. त्यामुळे ही ढोपर कोपर घाटी आहे, ती तुम्ही एकदा नक्की बघा. ह्या ढोपर कोपर घाटीला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. हा जो रस्ता आहे हा कुंभारमाठवरून येणारा आहे